आजच्या विषयामध्ये आपण राज ठाकरे साहेबाबद्दल बोलणार आहोत. राज ठाकरे साहेब मित्रांनो, आता सध्या जी परिस्थिती जी महाराष्ट्रात चालू आहे तुम्हाला तर माहीतच आहे की राजकारण 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 प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण हे चालू आहे. पण आज मी राज ठाकरे साहेबांबद्दल काही बोलणार आहे. आज राज ठाकरे साहेबांच्या सभेमध्ये मी गेलो होतो. छत्रपती शिवाजी पार्कमध्ये त्यांची सभा होती. त्यांचं भाषण मी आज ऐकलं. त्याच्यामध्ये त्यांनी काही पॉईंट बोललेले आहेत आणि राज ठाकरे बद्दल मी तुम्हाला आणखीन काही सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, थोडा बी स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अर्जुन आणि तुम्ही पाहताय बिंदास महाराष्ट्र. मित्रांनो, राज ठाकरे म्हणल्यानंतर आपल्या मनामध्ये पहिलं येतं की मराठी माणसांसाठी झटणारा एक व्यक्ती. पण मित्रांनो, ही गोष्ट खूप खरी पण आहे. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा महाराष्ट्रात चालू केला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मराठी माणसांसाठी खूप आंदोलन आणि खूप म्हणजे संघर्ष केलेला आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी खूप मोठा त्यांचा वाटा आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज ठाकरे साहेबांबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण एक गोष्ट सर्व पाहतो की राज ठाकरे साहेबांच्या सभेला लोक जातात, खूप जमाव असतो. आज मी गेलो होतो तर तिकडे खूप जास्त जमाव होता. मित्र, मला एक गोष्ट कळत नाही, जर तुम्ही लोक सभेला जाता त्यांच्या, तर जेव्हा मतदानाचा वेळ येतो तेव्हा त्यांना मतदान का नाही करत? हा एक पॉइंट. मित्रांनो, मी तुम्हाला ऑनेस्टली एक गोष्ट सांगत आहे की राज ठाकरे जे व्यक्तिमत्व आहे, असं व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरे नंतर आपल्याला अगर कुठलं व्यक्तिमत्व आहे तर ते आहे राज ठाकरे. मित्रांनो, असे माणसं ना खूप कमी पाहायला मिळतात समाजात आणि असे व्यक्ती खूप कमी घडतात. राज ठाकरे एक असं एकमेव व्यक्ती आहे ज्या माणसामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी एवढं म्हणजे संघर्ष आणि एवढ्या गोष्टी भरलेल्या आहेत ना, तो व्यक्ती मला तर वाटतं त्यांच्या स्वप्नामध्ये पण महाराष्ट्राच्या हितच येत असणार आहे. हा व्यक्ती एवढा महाराष्ट्रासाठी एवढे झटतात ना ते, यार त्यांचं खूप खूप म्हणजे मनातून आहे यार. ते कळत का नाही आपल्या लोकांना? तो व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीला जर राजकारण ह्या गोष्टीमध्ये करायचं असतं, बघा राजकारण करणारे व्यक्ती काय करतात माहितीये का? एजेंड्यानुसार काम करतात. एजेंडा म्हणजे कसा? समजा आता समाजामध्ये जे चाललंय, जसं XYZ एखादं प्रकरण चाललंय, तर ज्याला राजकारण करायचं तिथे त्या गोष्टी त्या प्रकरणाला उचलून पकडणार, त्या प्रकरणाबद्दल बोलणार, तिथं TRP साठी जाणार. पण म्हणजे आता समाजात काही लोक असं करत आहेत, पण एकमेव राज ठाकरे हा असं व्यक्तिमत्व आहे जे खरं बोलतात यार. म्हणतात ना, खरी गोष्ट हमेशा सख्या आईला पण राग येतो खरं बोलल्यानंतर. ती फॅक्ट आहे यार. ते व्यक्तिमत्व खूप महान आहे यार. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा महाराष्ट्राच्या हितासाठी असतो. का लोकांना आवडत नाही? मला एक गोष्ट कळत नाही यार, त्या माणसाकडे असा कुठला नेता मला दाखवा जो पुराव्यासहित बोलतो? कुठलाच नेता नाही. पण राज ठाकरे साहेब जी गोष्ट सांगतात ते पुरावे असतात भाई. त्यांच्यामध्ये ते त्या गोष्टीचे पुरावे देतात. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माहितीये का, आत्ता जी चालू आहे ना मुंबईमध्ये, ते ऐकून खूप म्हणजे टेन्शन यायचं काम आहे. तुम्ही पाहतच असताना दिवसेंदिवस कोणीतरी बोलतं की घाटकोपरची भाषा ही मराठी नाहीये, गुजराती आहे. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्हाला समाजामध्ये मुंबईमध्ये ऐकायला मिळत असते भाई. पण मला एक गोष्ट कळत नाही, राज ठाकरे जे व्यक्तिमत्व त्या माणसात, यार त्या माणसाकडे काय कमी आहे का? मला सांग, त्या माणसाला पैसा कमवायचा का राजकारणातून? नाही. पहिली बात, पैशाचा सवालच येत नाही. दुसरी बात, नावाचा बी सवाल येत नाही. मला एक गोष्ट सांगा, मग तो व्यक्ती एवढं झटतोय कोणासाठी? झटतोय समाजासाठी, तुमच्यासाठी. एवढी वेळ त्या माणसाला जर, यार माहिती आहे तुम्हाला एक गोष्ट, आता ज्या निवडणुका झाल्यात ना, त्याच्यामध्ये त्यांचा एकही आमदार निवडून नाही येणं ही त्यांच्यासाठी दुःखाची गोष्ट नाहीये, ती आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे. कारण आपल्या लोकांना लाज वाटली पाहिजे. आपण एवढे समाजामध्ये त्यांच्या सभेला आपण जातो आणि जेव्हा मतदानाचा वेळ तेव्हा मतदान देत नाही. किती मोठी गोष्ट आहे यार ही. जो व्यक्ती, मला सांगा, हा मी जे एक गोष्ट तुम्हाला बोलता राहिलो, जे राजकारण करणारे लोक असतात ना, ते एजेंडानुसार राजकारण करतात. एजेंडा म्हणजे कसं? समजा आता एखादी घटना घडली, त्या घटनेवर बोलून
म्हणजे त्याचं राजकारण क्रिएट करायचं. पण हा व्यक्ती असं नाही करत आहे, समजलं का? हा व्यक्ती राजकारण कधीच नाही करत आहे. मराठी या व्यक्तीच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठीच आहे. तरी पण आपण या माणसाला सपोर्ट नाही करत. मला सांगा, आतापर्यंत ज्या ज्या लोकांच्या हातात आपण महाराष्ट्र दिला त्यांनी काय केलं महाराष्ट्रासाठी? काय झटले ते महाराष्ट्रासाठी? कुठली गोष्ट त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी केली? जे लोक जिथे आहेत ते तिकडेच आहेत आज पण. अरे भाषा म्हणजे काय असतं? भाषा म्हणजे तुमचं अस्तित्व. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही बोलता की यार ठीक आहे, आपल्याला कुठल्या भाषा, आपण कोणाला जबरदस्ती नाही करत की भाई हेच कर तेच कर बोलच. प्रॉब्लेम हा नाहीये. प्रॉब्लेम इथे की तुम्ही इथं राहून, इथलं खाऊन, इथले पैसे तुम्ही इथं कमवून तुम्ही जास्त लास्टला हे बोलता की मराठी भाषा बोलणं जरुरी काय? प्रॉब्लेम इथं क्रिएट होतो. आणि अशा लोकांना धडा शिकवलाच जाईल, शिकवला जात होता, शिकवला जात आहे, शिकवला जाईल. तर राज ठाकरे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे ते कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण करत नाही. त्यांच्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी आहे. मग का नाही आपण त्यांना मदत करत? मदत म्हणजे त्यांना का नाही निवडून देत आपण? का मतदान नाही देत? अरे एकदा देऊन बघा ना त्यांच्याकडे महाराष्ट्र. आपण दिला ना प्रत्येक लोकांकडे. याच्या आधी ज्या ज्या लोकांकडे दिला त्यांनी काय केलंय? काय नाही केलं. जे लोक जिकडे तिकडेच आहेत. अरे मराठी, अरे तुम्हाला एक गोष्ट कळत नाही, मुंबईमध्ये राहणारा किंवा महाराष्ट्रात, आता बघा विविध महाराष्ट्रातल्या प्रत्येक अलग अलग जिल्ह्यामध्ये पण बाहेरचे लोक जात आहेत आणि तिथल्या स्थानिक ज्या नोकऱ्या आहेत ते लोक त्या स्थानिक नोकऱ्या पण घेत आहेत. आणि मग राज ठाकरे हा व्यक्ती जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या, मराठी मुलांच्या हितासाठी बोलत असेल तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये? त्या व्यक्तीच्या मनामध्ये तळमळ आहे मराठी मुलांसाठी, मराठी माणसांसाठी. यार खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, त्या माणसाच्या हातात सत्ता नाहीये. आज मी सभेला गेलो, सभा ऐकली त्यांच्यामध्ये. त्यांच्या जेव्हा जेव्हा मी भाषण ऐकतो तेव्हा तेव्हा मला एकच गोष्ट जाणवती, एकच गोष्ट लक्षात येते. एक राजकारणी म्हणून त्यांच्याकडे जर तुम्हाला नाही बघायचं तर एक महाराष्ट्राचा एक असा माणूस ज्याच्या तोंडातून प्रत्येक शब्द हा महाराष्ट्राच्या हितासाठी निघतो, हा आहे काही व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघा. जर राजकारणी म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे नसेल बघवत तर एक व्यक्तिमत्व बघून त्यांच्याकडे बघा तुम्ही. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हातामध्ये सत्ता नाही हे त्यांचं दुर्दैव नाहीये, आपलं दुर्दैव, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. बोलायला खूप आहे यार त्यांचे, तुम्ही व्हिडिओ बघा. मला सांगा, आता त्यांचं जे प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रोवर्सी झाली यार, लोकांनी किती कॉन्ट्रोवर्सी केली. त्यांनी जे बोललं होतं, त्यांनी काय बोललं होतं? एवढा लोकांना सेन्स नाहीये. त्यांनी काय बोललं होतं? त्यांनी बोललं होतं की जे बाळा नांदगावकरनी पाणी आणलं ते मला बोलले पिण्यासाठी त्यांनी मनाई केली होती. आणि आपल्या गंगेला कुठं गलत वगैरे काय बोलले नव्हते ते. पहिले लोक ऐकून घेत नाही आणि त्याचं अर्ध भाषण कट करून अर्ध दाखवतात. गलत आहे ना हे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि राज ठाकरे हे व्यक्तिमत्व जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पहिल्या नंबर पासून ते आजपर्यंत त्यांचे भाषण बघा. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी जे जे बोललंय ना त्याच्यातलं एक एक वाक्य सत्य आहे. आणि एकमेव असा महाराष्ट्रातला माणूस आहे जो कुठल्याहीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये राजकारण नाही करत आहे. बाकी सगळे लोक राजकारण करतात. एकमेव माणूस आहे जो राजकारण नाही करत आहे. आणि त्यांना तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आतापर्यंत त्यांचे भाषण ऐका. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी एक एक जो प्रूफ दिलेला आहे तो प्रूफ पण बघा. एकमेव नेता असा आहे जो प्रूफ सहित बोलतो. बाकी कोण बोलतो प्रूफ सहित? कोण नाही बोलत. तर माझ्यामध्ये मला तर खूप तळमळ आहे. मला तर असं वाटतं की ते लोक आहे ना, दुर्दैव आहे आपलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता नाही. तर बोलायला खूप काही आहे मित्रांनो, पण बस मी आता झोपलो होतो, मला बस माझ्या मनामध्ये आलं की यार हा व्यक्ती किती मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी तळमळ करतोय, पण का त्याला आपले लोकच सपोर्ट का नाही करत आहे? आपलेच लोक आपल्या माणसाला का नाही सपोर्ट करत? बरं, ज्या लोकांना आपण सपोर्ट केलाय त्यांनी आपल्यासाठी काय केलंय? काही नाही केलेले. आणि पुढे करतील याचा पण काही विश्वास नाहीये. एकदा राज ठाकरे यांच्याकडे सत्ता देऊन बघा. माझा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती आहे की एकदा प्लीज एकदा
एकदा फक्त राज ठाकरे यांच्याकडे सत्ता देऊन बघा, त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र मध्ये बदल घडतोय का नाही, फक्त एकदा द्या. बस एवढं बोलून मी थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.